भावकीतील दुश्मन स्त्री पुरुष कसे ओळखायचे? नंबर 1, गोड बोलून मागे वाईट बोलणारे लोक. अशा लोकांचं सर्वात मोठं लक्षण म्हणजे जे समोर खूप गोड बोलतात, आपली स्तुती करतात, आपल्याला आपले वाटतात, पण मागे वळताच तेच लोक आपली निंदा करतात, चुकीच्या गोष्टी पसरवतात. हे लोक भावकीत सर्वात धोकादायक असतात, कारण ते विश्वास संपादन करूनच आपल्याला नुकसान पोहोचतात. उदाहरण म्हणून एखादी स्त्री तुमच्यासमोर तुमच्या घराची तुलना, कष्टाची प्रशंसा करेल, पण दुसऱ्या लोकांसमोर तुमच्याबद्दल उलटसुलट गोष्टी सांगेल. त्यामुळे अशा लोकांपासून अंतर ठेवणं आवश्यक आहे. नंबर 2 मित्रांनो, तुमच्या यशाने जळणारे आणि अपयशात आनंद मानणारे. जेव्हा तुम्ही काही चांगलं करता, पुढे जाता, तेव्हा काही लोकांना ते सहन होत नाही. जे तुमच्या यशावर खुश न होता त्यात काहीतरी कमी काढतात किंवा दुर्लक्ष करतात. पण जेव्हा तुम्हाला अडचण येते किंवा अपयश येते, तेव्हा त्यांना आतून समाधान वाटतं. उदाहरण तुम्हाला नोकरी लागली तर ते म्हणतील काय विशेष नाही, पण नोकरी गेली तर ते मनातल्या मनात आनंद मानतील. अशा लोकांची ओळख ठेवून त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवू नका. नंबर 3 मित्रांनो, नेहमी भांडण लावणारे आणि मतभेद निर्माण करणारे. काही लोकांचं कामच असतं की एका व्यक्तीचं दुसऱ्याशी पटू नये. ते एका व्यक्तीचं बोलणं दुसऱ्याला चुकीच्या पद्धतीने सांगतात आणि भांडण लावतात. हे लोक कधी शांतता ठेवत नाहीत. उदाहरणार्थ, एखादा पुरुष तुमच्याबद्दल दुसऱ्या नातेवाईकाला चुकीचं सांगेल आणि मग त्या दोघांमध्ये वाद निर्माण होईल. अशा लोकांमुळे घरातील नाती तुटतात. त्यामुळे अशा व्यक्तींना ओळखून त्यांच्याशी अंतर ठेवा. नंबर 4 मित्रांनो, गरज पडली तरच जवळ येणारे. काही लोक फक्त त्यांच्या कामासाठीच तुमच्याशी संपर्क ठेवतात. त्यांना तुमचं सुख दुःख काहीच महत्त्वाचं नसतं. काम झालं की ते पुन्हा दूर होतात. उदाहरण म्हणून, एखादी व्यक्ती तुम्हाला पैसे किंवा मदत हवी असताना वारंवार फोन करेल, पण तुमची अडचणीच्या वेळी कधीच विचारपूस करणार नाही. हे लोक स्वार्थी असतात आणि अशा लोकांवर जास्त अवलंबून राहणं चुकीचं आहे. नंबर 5 मित्रांनो, सतत कमी लेखणारे आणि आत्मविश्वास तोडणारे. काही लोक तुमचं मनोबल खच्ची करण्यासाठी नेहमी तुम्हाला कमी लेखतात. तुम्ही काहीही केलं तरी त्यांना ते चुकीचं किंवा अपूर्ण वाटतं. ते तुमच्या प्रत्येक गोष्टीत दोष काढतात. उदाहरणार्थ, तुम्ही एखादं चांगलं काम केलं तरी ते म्हणतील हे काही मोठं नाही किंवा तुमच्याकडून काही होणार नाही. अशा लोकांपासून दूर राहणं गरजेचं आहे, कारण ते तुमचा आत्मविश्वास कमी करतात. नंबर 6 मित्रांनो, गुपिते बाहेर पसरवणे आणि विश्वासघात करणारे. विश्वास हा नात्यांचा पाया असतो, पण काही लोक तुमच्याकडून गुपिते जाणून घेतात आणि मग ती इतरांना सांगतात. अशा लोकांमुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. उदाहरण म्हणून, तुम्ही कोणाला तुमची वैयक्तिक अडचण सांगितली आणि दुसऱ्याच दिवशी ती सगळ्या भावकीत पसरली, तर समजा तो व्यक्ती विश्वास ठेवण्यासारखा नाही. त्यामुळे कोणाला काय सांगायचं याबद्दल सतर्क राहणं खूप महत्त्वाचं आहे. नंबर 7, तुमच्यावर लक्ष ठेवणारे आणि प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करणारे. काही लोक तुमच्या आयुष्यात इतका हस्तक्षेप करतात की त्यांना तुमच्या प्रत्येक हालचालींची माहिती हवी असते. ते तुम्ही कुठे जाता, कोणाशी बोलता, काय करता यावर लक्ष ठेवतात. वरून ते काळजी घेत असल्यासारखंच दाखवतात, पण प्रत्यक्षात त्यांचा उद्देश तुमच्यावर नियंत्रण ठेवणं असतो. उदाहरणार्थ, एखादी स्त्री सतत विचारेल कुठे गेलास, कोणाशी बोललास, आणि नंतर त्या गोष्टीचा वापर करून तुमच्याबद्दल इतरांकडे चर्चा करेल. हे वर्तन ओळखून मर्यादा ठेवल्या पाहिजेत. नंबर 8 मित्रांनो, तुमचं चांगलं काम स्वतःच म्हणून दाखवणारे. असे लोक तुमच्या कष्टाचं फळ स्वतःच्या नावावर घेण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही काही चांगलं केलं तर ते इतरांसमोर सांगतात की हे माझ्यामुळे झालं किंवा मीच त्याला मदत केली. उदाहरणार्थ, तुम्ही एखादं काम उत्तम केलं, पण भावकीत एखादा पुरुष सांगेल की मी त्याला मार्गदर्शन केलं म्हणून तो इथपर्यंत पोहोचला. अशा लोकांपासून सावधान राहा, कारण ते तुमची ओळख आणि कष्ट कमी करतात. नंबर 9, नेहमी नकारात्मकता पसरवणारे. काही लोक प्रत्येक गोष्टीत वाईटच पाहतात आणि तेच इतरांपर्यंत पोहोचवतात. त्यांच्याशी बोलल्यानंतर आपल्यालाही निराशा वाटते. ते कधीच सकारात्मक विचार करत नाहीत. उदाहरणार्थ, तुम्ही एखादी नवीन सुरुवात केली तर ते म्हणतील हे चालणार नाही, तुझं काय होणार नाही. अशा लोकांपासून दूर राहणं महत्त्वाचं आहे, कारण ते तुमची ऊर्जा कमी करतात. नंबर 10 मित्रांनो, तुमचं सुख सहन न होणारे आणि सतत तुलना करणारे.
अशा लोकांना तुमचं आनंदी असणं सहन होत नाही. ते नेहमी स्वतःची आणि तुमची तुलना करतात. जर तुमच्याकडे काही चांगलं असेल तर ते त्यात कमी शोधतात आणि स्वतःला वर दाखवण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ तुम्ही नवीन घर घेतलं तर ते म्हणतील आमचं घर यापेक्षा मोठं आहे. अशा लोकांमुळे नात्यामध्ये कटुता निर्माण होते. नंबर 11 मित्रांनो, चुकीची माहिती पसरवून तुमची प्रतिमा खराब करणारे. काही लोक मुद्दाम चुकीच्या गोष्टी पसरवतात, अफवा तयार करतात आणि तुमचं नाव खराब करतात. हे लोक समोर काही बोलणार नाहीत, पण ते मागे खूप नुकसान करतील. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती तुमच्याबद्दल खोटं सांगेन की तो असा आहे तसा आहे आणि त्यामुळे इतर लोक तुमच्याबद्दल चुकीचा विचार करतील. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहणं खूप गरजेचं आहे. नंबर 12 मित्रांनो, तुमचं बोलणं वाकवून इतरांसमोर मांडणारे. हे लोक तुमचं साधं बोलणं सुद्धा वाकवून दुसऱ्यासमोर वेगळ्या अर्थाने सांगतात. त्यामुळे गैरसमज निर्माण होतात. उदाहरणार्थ तुम्ही सहज काय बोललात पण ते त्याला वेगळाच अर्थ देऊन दुसऱ्याला सांगतील आणि त्यामुळे तुमचं नातं बिघडेल. अशा लोकांशी बोलताना खूप काळजी घेणं आवश्यक आहे. नंबर 13, तुमचं ऐकून घेऊनच तुमच्या विरुद्ध वापरणारे. काही लोक खूप शांतपणे तुमचं सगळं ऐकून घेतात, तुमच्या अडचणी, योजना, भावना जाणून घेतात, पण वेळ आली की त्याच गोष्टी तुमच्या विरुद्ध वापरतात. हे लोक सुरुवातीला विश्वासार्ह वाटतात. उदाहरणार्थ तुम्ही कोणाला तुमची योजना सांगितली आणि नंतर तोच व्यक्ती ती माहिती दुसऱ्याला देऊन तुमचं नुकसान करतो. त्यामुळे कोणाला किती सांगायचं हे ठरवणं महत्त्वाचं आहे. नंबर 14 मित्रांनो, सतत तुमच्याकडूनच अपेक्षा ठेवणारे पण स्वतः काहीच न करणारे. अशा लोकांना तुमच्याकडून मदत, वेळ, पैसे, सहकार्य सगळं हवं असतं, पण जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा ते दिसतही नाहीत. ते नातं एकतर्फी ठेवतात. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती सतत तुमच्याकडून मदत मागेल पण तुमच्या अडचणीच्या वेळी एक फोनही करणार नाही. अशा लोकांपासून अंतर ठेवणं आवश्यक आहे मित्रांनो. नंबर 15 मित्रांनो, तुमचं निर्णय क्षमतेवर शंका निर्माण करणारे. काही लोक तुमच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्नचिन्ह उभा करतात. ते तुम्हाला गोंधळात टाकतात आणि तुमच्या आत्मविश्वास कमी करतात. उदाहरणार्थ तुम्ही एखादा चांगला निर्णय घेतला तरी ते म्हणतील हे बरोबर नाही, तू चुकीचा निर्णय घेतोयस. अशा लोकांमुळे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं विसरता. नंबर 16 मित्रांनो, सतत तुमच्या मागे टीका करणारे पण समोर कधीच न सांगणारे. हे लोक तुमच्यातल्या चुका थेट सांगत नाहीत, मागे तुमच्यावर टीका करतात. त्यामुळे तुम्हाला स्वतःला सुधारण्याची संधी मिळत नाही. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती तुमच्या कामातल्या चुका इतरांना सांगेल पण तुम्हाला कधी सांगणार नाही. हे वर्तन नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतं. नंबर 17 मित्रांनो, तुमच्या प्रगतीला अडथळा आणणारे. काही लोक थेट तुमचं नुकसान करत नाहीत पण ते तुमच्या प्रगतीला अडथळा आणतात. ते तुम्हाला चुकीचा सल्ला देतात, वेळ वाया घालवायला लावतात किंवा तुमचं लक्ष विचलित करतात. उदाहरणार्थ तुम्ही अभ्यास करत असताना ते तुम्हाला दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवतात ज्यामुळे तुमचं लक्ष ढळतं. अशा लोकांपासून दूर राहणं गरजेचं आहे मित्रांनो. नंबर 18 मित्रांनो, सतत स्वतःला बरोबर आणि तुम्हाला चुकीचं ठरवणारे. अशा लोकांना कधीच आपली चूक मान्य करायची नसते. ते नेहमी स्वतःला बरोबर आणि तुम्हाला चुकीचं दाखवतात. उदाहरणार्थ एखाद्या वादात ते तुमचं बोलणं ऐकून न घेता थेट म्हणतील तू चुकीचा आहेस. अशा लोकांशी जास्त वाद न घालता शांतपणे अंतर ठेवणं योग्य आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा.